कसं ठेवलंय ते डोकं सगळं जातंय असं पाहिजे डोकं आहे दिसायला तर आहे. असं नको नाही यार सिरियस पहिला लॉग यार आपला नमस्कार, मी कल्पना. नमस्कार, मी मयुरेश आणि तुम्ही बघत आहात कल्पना अँड मयुरेश ब्लॉग. तर हा आहे आमचा फर्स्ट ब्लॉग. सर ऑलरेडी सिलेक्टेड आहेत आणि मी पण एक्झामचा अभ्यास करतेय. तसं तर मी आधी जॉब करत होते, पण स्टडीज एवढं काही डोक्यामध्ये नव्हतं. पण सरांनी थोडीशी आवड निर्माण यांनी थोडीशी आवड निर्माण केली आणि 2024 मध्ये मी माझा जॉब क्विट केला आणि फुल टाइम एक्झाम प्रिपरेशन चालू केलं. तर तुम्ही असं म्हणत असाल की अभ्यास सोडून मग इकडे ब्लॉग मध्ये कुठे, तर हे एक आमचं ड्रीम होतं. आम्हाला खूप आधीपासून हे सगळं करायचं होतं, पण काही कारणास्तव नाही जमलं. तर मग आता आम्ही स्टडी प्लस आमचे जे काही ड्रीम्स आहेत हे दोन्ही पण बॅलन्स करून जे काही करायचंय ते करतोय. आम्ही 2015 पासून रिलेशनशिप मध्ये आहोत आणि रिसेंटली लास्ट इयर आमचं 2025लाच मॅरेज झालेलं आहे. आफ्टर 10 years ऑफ स्ट्रगल वी सक्सेसफुली कन्व्हिन्स अवर पॅरेंट्स. म्हणजे आम्ही लव्ह मॅरेज अरेंजमध्ये कन्वर्ट करून देन होऊन गेलं. हां, तर मॅडम बोलल्यात जसं की मी ऑलरेडी सिलेक्टेड आहे, सर सिलेक्टेड आहे. मी 2023ला SSC CGL एक्झाम क्रॅक केलेली आहे अँड आता करंटली मी कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये ग्रुप बी ऑफिसर म्हणून वर्किंग आहे. सो ही ड्रीम्सबद्दल बोलते. डेफिनेटली आमचं कधीपासून ड्रीम होतं, बट ड्यू टू स्टडीज म्हणजे प्रिपरेशनला मी पूर्ण झोकून दिलं होतं स्वतःला, बिकॉज मला माहिती आहे त्याशिवाय आपलं काही होणार नाही आहे. आमच्या चॅनलवरती म्हणजे कल्पना अँड मयुरेश ब्लॉग्स या चॅनलवर आम्ही आमची जर्नी तर शेअर करूच, बट तुम्हाला गायडन्ससुद्धा करू. म्हणजे की जसं मी माझी लव्ह लाईफ अँड माझं स्टडीज बोथ माझं करिअर दोन्ही कसं हँडल केलं, दोन्ही मॅनेज कसं. स्टडीला ॲक्च्युली मी जास्त वेळ दिला, हिला थोडा कमी दिला, बट मी स्मार्टली थोडासा तुम्हाला शेअर करेल. नंतर मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेल, काही टिप्स अँड ट्रिक्स देईल तुम्हाला की लव्ह लाईफ अँड स्टडीज दोन्ही मॅनेज कसं होतात. बरेचसे मुलं असतात की जे सिंगल राहणं पसंत करतात. हां, आणि ॲक्च्युली ते करेक्ट डिसिजनसुद्धा असतं, बिकॉज करिअरच्या मध्ये कोणालाच नाही येऊ द्यायचं. हे माझंसुद्धा तेच प्रिन्सिपल होतं. बट हां, मॅडम कुठे बाजूला होणार होत्या, मॅडममध्येच होत्या आणि सो मला ॲडजस्ट करावं लागलं. आणि जनरली माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, सो मला तिला सोडायची अजिबात इच्छा नव्हती. आणि सॅक्रिफाईस मी केलं आहे, खूप काही सॅक्रिफाईस केलं आहे मी ना. आम्ही तसं दोघांनीही खूप काही केलं सॅक्रिफाईस. आम्ही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करूच ह्या सगळ्या गोष्टी. बट हा व्हिडिओ जस्ट फक्त एक इंट्रो म्हणून होता आणि जस्ट एक कॅमेरा फ्रेंडली आमचं म्हणजे आम्ही व्हावं असं आम्हाला वाटत होतं, की बिकॉज आम्ही दोघांनी कधी कॅमेरा फेस केलेला नाही आहे असं. सो हा एक आम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूबने प्रोव्हाइड करून दिलेला आहे. सो लेट्स सी पुढे काय होतं आहे, बाकी बघूयात. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, सो आम्ही स्टेबल आहेत म्हणून आम्ही आत्ता चालू केलंय, जे आम्हाला आधी करायचं होतं. पण आता आम्हाला वाटतंय की नाही, आम्ही दोघं स्टेबल आहोत आणि आता आम्ही आमची आवड जी काही आहे ती जोपासू शकतो, म्हणून आम्ही ते आत्ता चालू केलंय. आधी कलियर. तर असा होता हा आमचा स्वीट अँड छोटासा व्लॉग. माहिती नाही, तेच ते इंट्रो. काय बोलणार होते मी आता. सो प्लीज फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत इवन आम्हाला सपोर्ट करा. आणि आमच्यासोबत आमच्या जर्नीचे थोडे एक्सपिरियन्स आम्ही जसे शेअर करूच, त्याचा तुम्हालाही बेनिफिट होईलच तुमच्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, बोथ ऑफ अस. इवन खूप काही चॅनलवरती व्हिडिओज येत राहतील. सो त्यासाठी सबस्क्राईब बटन नक्की दाबा, बिकॉज येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत ना. प्लीज यार, पुढचा एक व्हिडिओ तर बघा, नंतर ठरवा लागलं तर. थँक्यू का बघितल्याबद्दल थँक्यू.